Good morning, students. Today we are starting with the 9th standard. It is from lecture from Science and Technology, part first. In that Science and Technology part first, that is first chapter is laws of motion. Okay, so we all know about what is meant by the motion. This is the most important word in this chapter. Which objects are said to be in motion and which objects are said to be as in a rest. For that we are getting some examples. First, flight of bird. Second, stone resting on hill. In these two examples, the flight of bird, ज्याला आपण काय म्हणतो तर पक्षी हवेत उडत आहे, तर that term is said to be as that bird is in motion. Second, the stone resting on a hill, म्हणजे एखाद्या डोंगरावरती एक खडक आहे, मग तो मोशन मध्ये आहे का? Is that in motion? No. So it is said to be as in a rest. So you must understand that what is mean by the motion. गती म्हणजे काय? मोशन म्हणजे आपण त्याला मराठीमध्ये काय म्हणतो? गती. तर ह्या गतीचा अर्थ किंवा गती म्हणजे काय हे तुम्हाला इथे समजून घेणं सगळ्यात पहिलं महत्त्वाचं आहे. अजून काही आपण एक्झाम्पल्स घेऊया. त्याच्यामध्ये सगळ्यात थर्ड एक्झाम्पल आहे स्टेशनरी ट्रेन. स्टेशनरी ट्रेन म्हणजे एखाद्या प्लॅटफॉर्म वरती ट्रेन येऊन थांबलेली आहे, मग त्यावेळेला ती मोशन मध्ये आहे का? नाही. The stationary train is also the example of rest. And last example, the leaves are flying through air. पानं जी आहेत, झाडाची पानं जी आहेत ती हवेच्या साहाय्याने उडतात किंवा हवेच्या साहाय्याने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात, तर त्यावेळेला आपण काय म्हणणार आहोत तर दे आर इन मोशन. सो दीज आर द 4 एक्झाम्पल्स. इन दॅट फर्स्ट, द फ्लाइट ऑफ बर्ड, इट इज सेड टू बी एज अ एम. व्हॉट इज मीन बाय द एम? इट इज इन मोशन. स्टोन रेस्टिंग ऑन अ हिल, जो दगड आहे तो एका पर्वतावर किंवा डोंगरावरती स्थिर आहे, तर त्याला आपण काय म्हणणार? रेस्ट. इट इज इन रेस्ट. तो स्थिर, विराम अवस्था, स्थिर अवस्थेमध्ये आहे. स्टेशनरी ट्रेन, एका स्टेशन वरती ट्रेन येऊन थांबलेली आहे, इट इज ऑल्सो इन अ रेस्ट. अँड लास्टली, द लीव्स फ्लाइंग थ्रू एअर, हवेमुळे पाला पाचवा जो आहे तो उडतोय किंवा उडत जातोय, तर त्याला आपण काय म्हणणार? मोशन. तर ह्या 4 एक्झाम्पल वरनं तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा या धड्यामध्ये आपल्याला जे लॉज ऑफ मोशन बघायचे, त्यातलं मोशन म्हणजे काय, गती म्हणजे काय, कोणत्या गोष्टीला गती म्हणतात, अशी अनेक एक्झाम्पल आपल्या आजूबाजूला आहेत. या गतीमध्ये आपल्याला 2 प्रकार अजून पुढे बघायचे आहेत. सगळ्यात पहिल्यांदा गती म्हणजे काय हे तुम्ही समजून घ्या, आणि विराम अवस्था म्हणजे काय, व्हॉट इज मीन बाय द मोशन अँड व्हॉट इज मीन बाय द रेस्ट. ही कन्सेप्ट तुमची इथे कंप्लीट झाली पाहिजे का, तुम्हाला व्यवस्थित कळली पाहिजे. त्यानंतर रेस्ट आणि मोशन झाल्यानंतर दुसरा पॉइंट आपला आहे, मोशन मध्ये 2 टाइप्स आहेत. एक आहे जी मोशन तुम्हाला दिसते, दृश्य गती, आणि दुसरी आहे अदृश्य गती. त्याच्यामध्ये मोशन मध्ये विजिबल अँड इनविजिबल. मोशन जी तुम्हाला दिसते, फिरणारा पंखा किंवा आता बघितलेले उदाहरण पालापाचोळा तुम्हाला उडताना दिसतोय, ह्या सगळ्या विजिबल मोशन मध्ये येतात. मग इनविजिबल मोशन कोणते आहेत? तर ब्रीज. ब्रीज म्हणजे आपण ज्याला म्हणतो हवा. आपल्याला फॅन फिरताना, फॅनची पाती फिरताना दिसतात, इट इज इनविजिबल. पण त्या फॅनच्या पात्यांमुळे जी आपल्याला हवा लागते किंवा जो वारा लागतो किंवा वाऱ्याची झुळूक खिडकीतून येते ती आपण पाहू शकतो का? नाही. तर
तर त्याला आपण म्हणतो इनव्हिजिबल मोशन. तर अजून एखादं इनव्हिजिबल मोशनचं उदाहरण तुम्ही सांगू शकता का? अतिशय सोपं आहे. आपल्या रक्तवाहिन्यांमधनं वाहणारं रक्त. आपल्या रक्तवाहिन्या हाताच्या आपल्याला दिसतात समोर, पण त्याच्यामधनं वाहणारं रक्त म्हणजे फ्लो ऑफ ब्लड, हे दुसरं एक्झाम्पल आहे इनव्हिजिबल मोशनचं. जी गती असते आपल्या समोर पण ती आपल्याला दिसत नाही. त्या गतीमध्ये दोन प्रकार त्यांनी सांगितले, एक व्हिजिबल मोशन आणि दुसरं आहे इनव्हिजिबल मोशन. ओके, तर इथे आपल्याला या मोशन बद्दलची सर्व माहिती मिळाली. त्यानंतर हे झालं आपल्या चॅप्टरचं इंट्रोडक्शन. आपला जो धडा आहे, आपला जो चॅप्टर आहे त्याच्याबद्दलचं इंट्रोडक्शन आपण घेतलं. आता सेकंडली आपण काय बघणार आहोत, तर डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स. डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय आणि डिस्टन्स म्हणजे काय? प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला ट्रान्सलेट मराठीमध्ये केली तर तुमचं जम्बलिंग पण होऊ शकतं की डिस्प्लेसमेंट म्हणजे त्याला संवेग म्हणतात आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे त्याला विस्थापन म्हणतात आणि डिस्टन्स म्हणजे त्याला आपण अंतर म्हणतो. पण जर तुम्ही मराठी टर्म आणि इंग्लिश टर्म मध्ये, त्याच्याऐवजी मी तुम्हाला जी इंग्लिश टर्म आहे ती इंग्लिश टर्मच पॅरलल वर्ड मध्ये समजावून सांगणार. ओके, तर इथे त्यांनी एक छान एक्झाम्पल आपल्या पुस्तकात पण दिलेला आहे. एक दोरा दिलेला आहे त्यांनी, असा एक दोरा दिलेला आहे. ओके, तर या दोऱ्याचा हे पहिलं टोक आहे ज्याला आपण ए नाव देऊया आणि हे दुसरं टोक आहे ज्याला आपण बी नाव देऊया. आता हा दोरा याच अवस्थेमध्ये असताना याचं डिस्प्लेसमेंट कोणतं आणि डिस्टन्स कोणतं हा पॉइंट लक्षात घ्या. हा दोरा मोजण्याच्या दोन पद्धती आहेत की ह्या दोऱ्याला आपण मापन दोन पद्धतीने करू शकतो. सगळ्यात पहिल्यांदा हा दोरा ज्या मार्गाने गेलेला आहे त्या मार्गाने आपण बी टोकापर्यंत गेलो तर त्याला म्हणतात त्या दोऱ्याचं डिस्टन्स, अंतर. फॉर एक्झाम्पल ते समजा 25 सेंटीमीटर आहे. 25 सेंटीमीटर लांबीचा हा दोरा आहे असं आपण म्हणूया. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? इट इज अ मिनिमम डिस्टन्स बिटवीन स्टार्टिंग पॉइंट अँड फिनिशिंग पॉइंट. ए टोकापासून बी टोकापर्यंत जायला जे विस्थापन आहे, म्हणजे ए टोकापासून बी टोकापर्यंत तुम्हाला जायचं असेल तर शॉर्टेस्ट वे कोणता आहे? मिनिमम अंतर कुठलं आहे? तर ए पासून बी पर्यंत. तर हे जे अंतर आहे जे मी डॉटेड लाईनने दाखवलेलं आहे दॅट इज इट्स डिस्प्लेसमेंट. ती त्याची काय आहे? डिस्प्लेसमेंट आहे. ओके, आता हे किती आहे साधारण? जर हा दोरा 25 सेंटीमीटरचा असेल तर हे 5 सेंटीमीटरचा आहे साधारण. ओके, सो दीज आर द टू मोस्ट इम्पॉर्टंट टर्म्स in the laws of motion. First is displacement and second is distance. Displacement म्हणजे विस्थापन आणि distance म्हणजे अंतर. मराठी टर्म मध्ये परत तुम्ही अडकू नका, फक्त लक्षात घ्या डिस्प्लेसमेंट हे मिनिमम आहे आणि डिस्टन्स हे जास्त असू शकतं. आता दुसऱ्या एका एक्झाम्पल मध्ये तुम्हाला सांगतो, ज्या एक्झाम्पल मध्ये डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट हे सारखं असू शकतं. ही एक कार आहे जी या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत जाणार आहे. हा पी पॉइंट आहे आणि हा क्यू पॉइंट आहे. तर ही जी कार आहे ती या पी पॉइंट पासून क्यू पॉइंट पर्यंत जाते. अशा वेळेला या कारने ट्रॅव्हल केलेलं जे डिस्टन्स आहे ते समजा 100 मीटर आहे. तर त्यावेळेला डिस्प्लेसमेंट किती असेल? तर डिस्प्लेसमेंट सुद्धा त्यावेळेला 100 मीटरच असणार आहे. डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट आर सेम व्हेन दे आर ट्रॅव्हलिंग इन अ स्ट्रेट लाईन. जर ते स्ट्रेट लाईन मध्ये ट्रॅव्हल करत असेल, जर त्याला कोणत्याही प्रकारचं वळण नसेल, असा रस्ता ज्या रस्त्याला कुठेही वळण नाहीये, अशा रस्त्यावरनं जर तुम्ही ट्रॅव्हल करत असाल एखाद्या गाडीने तर त्यावेळेला तुमचं कापलेलं अंतर डिस्टन्स आणि तुम्ही केलेलं विस्थापन डिस्प्लेसमेंट हे काय असणार आहे? इक्वल असणार आहे, सेम असणार आहे. ओके,
तर अशा पद्धतीने ह्या दोन एक्झाम्पल वरनं तुम्हाला डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट या दोन टर्म्स कळल्या असतील असं आपण म्हणेल. अजून एक तिसरं एक्झाम्पल छान दिलेलं आहे पुस्तकामध्ये. हे घर आहे, दोन विद्यार्थी आहेत, शीतल आणि प्रशांत. शीतल आणि प्रशांतचं हे घर आहे. या घरापासून त्यांना शाळेत जाण्यासाठी हे स्कूल आहे त्यांचं. आणि इथे एक अपार्टमेंट आहे, एक घर आहे मोठं, जिथे या शीतलची मैत्रीण राहते. तिचं नाव आहे संगीता. संगीता हाऊस. तर या ठिकाणाहून या ठिकाणी आणि या ठिकाणाहून या ठिकाणी ही 3 अंतरं तुम्हाला दिलेली आहेत. शीतल जी आहे ती शीतल आपल्या मैत्रिणीकडे जाणार आहे आधी, आणि मैत्रिणीला घेणार आहे आणि मग शाळेत जाणार आहे. तर त्यावेळेला त्या शीतलच्या घरापासून संगीताच्या घराचं जे अंतर आहे ते आहे 500 मीटर. आणि त्या घरापासून तिची शाळा जी आहे ती आहे 1200 मीटर. बघा, शीतलचं आणि प्रशांतचं घर एकाच ठिकाणी आहे. तिथून शीतल कसं ट्रॅव्हल करते, ती स्वतःच्या घरातनं आधी संगीताच्या घरात जाणार, तिची मैत्रीण आहे त्यामुळे. तिथून ती दोघी मिळून शाळेत जाणार. मग त्यांचं डिस्टन्स किती झालं सांगा? 500 अधिक 1200 म्हणजे 1700 मीटर. प्रशांत काय करणार आहे? त्याचं कोण तिथे मित्र वगैरे राहत नाही. प्रशांत डायरेक्टली गो टू द स्कूल. ही इज नॉट गोइंग एनी एल्सवेअर. He is directly going to the school. So what is the distance from this house to the school? That is a 1300 meter. प्रशांतचा मित्र मैत्रीण कोण तिथे राहत नाही त्या अपार्टमेंटला, त्यामुळे तो काय करणार आहे? घरातनं निघणार आहे आणि डायरेक्टली स्कूल मध्ये जाणार. आता आपल्याला काय बघायचंय? शीतल and प्रशांत हाऊस टू स्कूल. डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट मधला फरक बघायचा. डिस्टन्स शीतल किती झालं? 1700. बट द डिस्प्लेसमेंट इज ऑलवेज फिक्स अँड दॅट इज 1300 मीटर. शीतल जरी 500 आणि 1200 असं मिळून 1700 मीटर अंतर गेली असेल तरी सुद्धा स्कूल, प्रशांत आणि शीतल हाऊस टू स्कूल याच्यामधलं मिनिमम अंतर, स्ट्रेट लाईन मध्ये मिनिमम अंतर किती आहे? 1300 मीटर आहे. अँड दॅट इज कॉल्ड डिस्प्लेसमेंट. त्या 1300 मीटर अंतराला आपण काय म्हणतो? डिस्प्लेसमेंट म्हणतो. डिस्टन्स मे व्हॅरी, डिस्टन्स चेंज होतं पण डिस्प्लेसमेंट चेंज होत नाही. डिस्प्लेसमेंट इज अ फिक्स मेजरमेंट. ओके, ऑन द नेक्स्ट पेज we are giving the definitions of both terms. Distance is a length of actual path traveled by an object. Distance काय आहे? actual path travel केलेला आहे. म्हणजे शीतलने जो actual path travel केला कुठून कुठे? घरातनं मैत्रिणीच्या घराकडे आणि मैत्रिणीच्या घरातनं शाळेत.
हा तिचा ऍक्च्युअल पाथ झाला. ऑब्जेक्ट कोण आहे तिथे? शीतल आहे. त्यावेळेला तिचं डिस्टन्स 1700 झालं. पण डिस्प्लेसमेंट ही आपण कोणाची बघतोय? यांच्या घरापासून ते स्कूल पर्यंत. सो व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ डिस्प्लेसमेंट? डिस्प्लेसमेंट इज अ मिनिमम डिस्टन्स बिटवीन स्टार्टिंग अँड फिनिशिंग पॉइंट. व्हॉट इज अवर स्टार्टिंग पॉइंट? इट इज अवर स्टार्टिंग पॉइंट. And what is our finishing point? This is our finishing point. So starting point to finishing point यातलं मिनिमम डिस्टन्स किती आहे? 1300 मीटर. पण शीतलने काय केलं? ते डिस्प्लेसमेंट मिनिमम असताना सुद्धा मैत्रिणीसाठी तिने काय केलं? 1700 मीटर डिस्टन्स ट्रॅव्हल केलं. ओके. आता ऑफकोर्स तुम्हाला माहिती असणार आहे की 1300 मीटर अंतर जायला कमी वेळ लागणार आहे आणि 1700 मीटर अंतर जायला जास्त वेळ लागणार. म्हणजे डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट ह्या दोन्ही टर्म्स आपण कशाशी कंपेअर करणार आहोत? तर टाइमशी कंपेअर करणार. सो डिस्टन्स इज असोसिएटेड विथ स्पीड अँड डिस्प्लेसमेंट इज असोसिएटेड विथ वेलॉसिटी. आता या दोन टर्म्स तुम्हाला परत सविस्तर बघायच्या आहेत, त्या आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू. आतापर्यंत आपण एवढंच शिकणार आहोत की डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट याच्यामध्ये डिस्टन्स व्हॅरी होऊ शकतं. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना आपण डिस्टन्स मे व्हॅरी, बट डिस्प्लेसमेंट इज अ फिक्स डिस्टन्स. डिस्प्लेसमेंट हे फिक्स आहे, त्याच्यामध्ये चेंज होणार नाही. ओके. डिस्टन्स कॅल्क्युलेट करताना आपण टाइमशी जेव्हा त्याचं कम्पेअर करू तेव्हा त्याला आपण स्पीड म्हणणार आहोत. डिस्टन्स डिवायडेड बाय टाइम हे स्पीडचं एक्झाम्पल येणार आहे किंवा स्पीडचा फॉर्म्युला येणार आहे. आणि डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय टाइम हा वेलॉसिटीचा फॉर्म्युला येणार आहे. प्रशांतच्या बाबतीत मात्र तसं होणार नाही, कारण प्रशांतचं डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट सेम आहे. बिकॉज ही इज नॉट गोइंग एल्सवेअर, कारण तो कुठेही गेलेला नाही. ओके. इथपर्यंत तुम्हाला कळलं की डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट ह्या दोन वेगळ्या टर्म्स आहेत जर तुम्ही त्याच्यामध्ये वेगळ्या मार्गाने गेलात तर. ओके. थँक्यू.